नेतृत्वाखाली काम करणारा एक कार्यकर्त्यांचा गट बाळासाहेबांच्या बाजूने आहे, एक गट निवास थोरातांच्या बाजूने आहे. तुमची काय भूमिका आहे? तर मी काही त्याच्यावर बोलणार नव्हतो, विचारले ते उत्तर देतो. आता ही सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक ही सहकार्याची, त्याचे सभासद आहे. तर ते सभासद दर 5 वर्षांनी आपलं नेतृत्व निवडतात, संचालक मंडळ निवडतात, त्यातला मग चेअरमन होतो, कारखाना चांगल्या पद्धतीने चालवायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, राजकीय प्रक्रिया नाही ही निवडणूक आहे, राजकीय पक्ष लढवत नाही. तुम्ही विचारलं की माझ्या काही सहकार्यांनी काही वक्तव्य केलेले आहे की आम्ही काँग्रेस पक्षानं माझ्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन आम्ही एका विशिष्ट पॅनलला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतल्याचं वक्तव्य केलं. ते अगदी टोटली दिशाभूल करणारे खोटारडं वक्तव्य आहे. कुठल्या बाबतीत कुठली भूमिका घेतली, मी कोणालाही माझं वकीलपत्र दिलं की तुम्ही माझी बाजू लोकांच्या समोर जाऊन मांडा, तुम्ही करा. मी माझी बाजू मांडायला समर्थ आहे. जे कोणी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते माझ्या नावाचा खोटा आणि चुकीचा वापर करत असतील किंवा पॅनलला घडत काही वक्तव्य कराडमध्ये काही झालेली ऐकली, ही अगदी चुकीची वक्तव्य आहेत. पक्षाच्यामध्ये काही संबंध नाही आहे. प्रत्येक भागधारकानं, प्रत्येक शेअर होल्डरनी कारखाना कसा चालेल, कारखान्याची आजची परिस्थिती काही चिंताजनक आहे, ती सुधारण्याकरता कोण त्यामध्ये योग्य भूमिका निभवू शकेल हा निर्णय घ्यायला कारखान्याचे सभासद समर्थ आहेत. त्यामध्ये कुणीतरी माझ्या वतीनं सांगायचं की मी असं सांगितलं म्हणजे हे बिलकुल चुकीचं आहे, असं कोणी दिशाभूल करायचा संभ्रम पसरवायचा प्रयत्न कृपा करून करतो. मला जे काही सांगायचं असेल ते सांगितलं. मग मला तोच प्रश्न आहे, तुमची भूमिका काय? मी सांगतो की मी काय कुठं तुम्ही सक्रिय राहणार, मी सभासद आहे का? मी सभासद नाही आहे. फक्त एवढंच आहे की आपले सगळे जवळचे कार्यकर्ते त्या प्रक्रियेमध्ये आहेत. त्यांच्या घरातलं कारखाना चांगला चालला नाही तर लोकांचं नुकसान होतं, त्याचं ऊस जात नाही, या सगळ्या प्रक्रिया आहेत. त्यामुळे लोक घेऊन स्वाभाविकपणे तक्रार करतात, काहीतरी काही करा म्हणून सांगतात मला. आता ते त्यांनी निर्णय घ्यायचा. तर मी त्या ठिकाणी थोड्याशा प्रक्रियेमध्ये मला येऊन लोकांनी सांगितलं तर मी त्या ठिकाणी भूमिका अशी घेतली, मला जो कोणी भेटायला येईल त्याला मी भेटलेलो. कुठल्या गटाचा असेल, एकदा आला, दोनदा आला, प्रत्येकाला भेटले. कुणाला मी तुम्हाला भेटण्याचं सांगितलेलं नाही. कारण मी छोटी लोकप्रतिनिधी होतो आणि लोकांची म्हणणी गाराणी ऐकून घेतली पाहिजे. प्रत्येकानं आपापलं मत मांडलं की आम्हाला समर्थन द्या, तुम्हाला समर्थन द्या. त्यामुळे मला एवढीच विनंती आहे की माझ्या नावाचा गैरप्रचार, खोटा प्रचार करू नये. मला कुणी जर विचारलं काय सांगायचं मी सांगेन.